गोष्टीचं नाव आहे शाळेची तपासणी. दुपारी 2 वाजायचा सुमार होता. पावसाळ्याचे दिवस. नुकतीच एक जोराची पावसाची झड येऊन गेली होती आणि काळ्या रानातून गेलेल्या पाऊल वाटेवर खच्चून चिखल झालेला होता. आणि एओ म्हणजे अटेंडिंग ऑफिसर खांजोड्याच्या वाडीची शाळा तपासायला निघाले होते. नुकतीच त्यांनी शेगावची शाळा तपासली होती. दुपारचं जेवण मास्तरांच्या घरीच उरकलं होतं आणि मास्तरांच्या आणि गावकऱ्यांच्या सांगण्यावरून शेजारी 1.5-2 मैलावर असलेल्या वाडीची शाळा तपासायला ते निघाले होते. लोकांनी सांगितलं, कशाला साहेब सायकल नेताय? म्हणले, पाऊस पडलेला आहे, चिखल झाला आहे, पायी जावा, ह्या इथं तर वाडी आहे. पण हे नव्यानं बदलून आलेले हा गट्याळ मुलूक काय अजून नीट माहीत नव्हता. धोतराचा खोचा घातलेला, पायतणं काढून हातात घेतलेली, त्या चिखलातनं जाताना ह्यांना जन्म आठवत होता. भस पाया आत घुसत होती. काळा चिखल तो डावा उपसून काढावा तो उजवा पाय आत जात होता. मनातल्या मनात सारखे म्हणत होते, बरं झालं सायकल नाही आणली. रिकाम्या अंगानं चाललोय तरी या चिखलाची एवढी कुस्ती खेळावी लागते. सायकल आणली असती तर ती रेटता रेटता माझा जीवच गेला असता. म्हणजे बेताने एखादा डोंबारी जसा दोरीवरून चालतो तसं चालत होती. किती काळजी घेतली तरी मध्ये सारकन पाय घसरला आणि जे धबालकन खाली आपटली. ती उठून उभा राहिले तेव्हा बैलगाडीच्या बैलाच्या मागं कधी कधी काळा डाग पडतो. असा डाग सगळा पडलेला. अखेर शेवटी कसे तरी धके खात खात त्या वाडीशी जाऊन पोहोचले बाबा. आणि अजून वाडी शिरलेलं तो भाव करून धापाच कुत्री जमा झाली. ती जागच्या जागी घाबरून उभे राहिले, हाक मारायला लागले, अरे ही कुत्री कुणाची आहे? त्यांना जरा आवरा, हडे हाड म्हणले. एवढंसं लहानसं गाव ते. सगळी माणसं रानामाळात कामाला गेली होती. बाया तेवढ्या घरामध्ये होते. त्याने अगं बाया कोण हाळ्या मारते म्हणून बाहेर येऊन बघितलं आणि अनोळखी मनुष्य दिसला तो अगं बाय काय ओळखीचा दिसत नाही म्हणून डोक्यावर पदर घेऊन पुन्हा जाऊन घरात बसले. पोरं लहान लहान खेळत होती, त्यांच्याकडे हात करून ह्याने विचारलं, अरे बाळानो ही कुत्री कोणाची आहे? ह्यानं जरा आवरा. तर बाळा आपली करदोड्यात बोट घालून हसतच उभी राहिली. खायला मज्जा आहे ना रे. अरे कशाची मध्यात चोपलेली कुत्री ती इकडनं धरायला येते का इकडनं धरायला येतं असं याला झालेलं. आरडून ओरडून काय उपयोग होत नाही ह्यांनी पाहिलं आणि अखेर शेवटी एक तरवडाचं झुडूप होतं, त्याची एवढीशी छपाटी काढून घेतली आणि एखादा धीट भिकारी जसा कुत्र्याला वारत जातो ना, भाव करून आलं की इकडं लावायचं, मागल्या बाजून आलं की इकडं लावायचं, असं करत करत वाडीत शिरले. मग मात्र पोरांचा एक घोळका त्यांच्या मागोमाग नंदीबाईलाच्या मागोमाग जातं ना तसा जात राहिला. त्यापैकी एकाला त्याने विचारलं, म्हणले बाळ इथली शाळा कुठं आहे? पहिल्यांदाच आलेली होती, माहीत नव्हतं काय अजून भूगोल इथला. पोरगं म्हणलं त्या तकडं लिंबाच्या झाडाखाली आहे म्हणलं. यांनी समोर बघितलं, धपाच लिंबाची झाडं समोर दिसत होती. अरे कोणच्या लिंबाच्या झाडाखाली रे? जावा नीट नाकासमोर मग शाळेतच जात आहे म्हणला. थेट नीट नाकासमोर जायला लागली. मधीच एक पोरगं पुढं आलं म्हणलं, पर शाळा अजून भरली आली नाही म्हणलं. 11 वाजता भरणारी शाळा आता 2:30-3 वाजून गेले तर अजून शाळा भरलेली नाही. मग यांच्या डोक्यात प्रकाश पडला की इथले जे शिक्षक आहेत ते या गावचे रहिवासी नाहीत. शेजारी 5-6 मैलावर त्यांचं गाव आहे आणि बरेच उद्योग त्यांना असतात आणि शाळा आपली येऊन जाऊन साईड बिझनेस म्हणून करत असतात. पोरालाच त्यांनी विचारलं, मग ते अरे तुझे ते शिक्षक आलेत का? कोण मास्तर होय? आला असेल, मी काय बघितलेलं नाही. समोर शाळेत दिसलेच, दार उघडं असलेलं. बरं शाळेची इमारत खेडेगावातली ओळखू येतेच, एकंदर रंग रूप गंध जवळ गेल्यानंतर येतात नाना तऱ्हेचे. तेव्हा हे म्हणले, निदान शिक्षक आले नसली तरी मुलं बसली असतील, आपण जाऊन चौकशी करावी, मुलांशी बोलावं, अशा कल्पनेनं आपलं उघड्या दारातनं धाडकन पावलं आत टाक. बघतायत तर सबंध शाळा मोकळी. या भिंतीपासून या भिंतीपर्यंत कोणी नाही आतमध्ये. फक्त एक टेबल आणि खुर्ची होती. टेबलाच्या पायाला एक शिळीन तिची 2 लहान बोकडं बांधलेली. साहेबांनी आत पाऊल टाकल्याबरोबर शिळी उठून उभी राहिली.
साहेब मनुष्य उठून उभा राहायला पाहिजे. ती 2 बोकडे उठून उभी राहिली, लागली मानव आकडी करून असं साहेबाकडे बघायला, काय खायला आणले आपल्याला काय नाही. यांचा तिळ पापड झाला जेव्हाचा. अरे म्हणले काय म्हटले ही कशा पद्धतीने खेड्यातल्या शाळा चालवतात हे लोक. म्हटले 2:30-3 वाजून गेले, इथं शिक्षकाचा पत्ता नाही, मुलांचा पत्ता नाही, आणि शाळेत चक्क आपल्या गोठ्यातल्यासारख्या शेळ्या आणि त्याची बोकडं बांधलीत. साहेब मनातल्या मनात आणखी फार रागावले असते. पण दरम्यान मागल्या बाजूला लाकडी पेटीच्या आडोशाला एक कुत्रं बसलेलं होतं. ते इतका वेळ जे नुसतंच बघत होतं ते गुरुरू करायला लागलं. त्याबरोबर चमकून ह्याने पाहिलं तर काळं कुत्रं कमरे इतकं असं बसलं होतं आणि खुनशीपणानं असं साहेबाकडे बघत होतं की त्यांना वाटलं आणखीन 2 सेकंद जर इथं थांबलो तर वाव करून धरायला येणार हो. घाई गडबडीने शाळेच्या बाहेर उडी टाकली. ती 2 फळ्याचं दार होतं ते लावून घेऊन कडी घातली. भानगड नको म्हणले, ते कुत्रं यायला नको बा. आता आधीच चिखलातनं चालून चालून कावलेली, त्यात इथे येऊन बघतायत तर शिक्षकांचा पत्ता नाही, मुलांचा पत्ता नाही. फार राग आला. पण कुणावर राग काढणार, कोण होतं इथं राग काढायला. म्हणजे मी काय असं परत जाणार नाही. शाळा तपासणी पूर्ण करून जाणार, त्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण करणार. समोर मारुतीचं लहानसं देऊळ होतं, तिथं जाऊन बसले आपले, वाट बघायला लागले कोण येते काय नाही याची. 2 मिनटं झाली असतील नसतील तेव्हा मागल्या बाजूनं कोणीतरी करून जांभई दिली. कोण आहे म्हणून मागं बघतात 30-40 वर्षाची कोणी एक ग्रस्त आपले धोत्राचा पुढचा सोगा सोडलेला आणि तोच खालीवर घेऊन झोपलेले होते. ते जागे झालेले उठून बसले, जरा मिशा अशा केल्या, एकदा अंगाला असं करून मोडलं, एकदा असं करून मोडलं, आणि समोर बघतात ते साहेब. त्याबरोबर एकदम फार दिवसाची ओळख असल्यासारखी विचारतात, हां कोण गाव पाहुणं. साहेबांना मोठा राग आला. अरे मी एवढा अधिकारी इथं आलेलो आहे, नमस्कार चमत्कार करून मला आदबीनं विचारायचं की आपण कोण काय वगैरे, तर कोण गाव पाहुणं म्हणून उरमटासारखा मलाच विचारतोय. राग सगळा गिळला आणि ह्यांनीच विचारलं की मी ठीक आहे पण तुम्ही कुठले. मी आहे घटकाभर इथलाच असं समजा म्हणला. केडा की म्हणला काय तंबाखू पान तुमच्याजवळ असलं तर. साहेबांना मोठा राग आला. ते म्हणले मी तंबाखू वगैरे काही खाणारा नाही. नाही नसू द्या म्हणले, नसल्यावर तुम्ही तरी काय करता. मग साहेबांनी विचारलं, अहो तुम्ही याच गावचे म्हणता, मग हे शिक्षक जे शाळेचे आहेत ते हे येतात केव्हा शाळेला. याबरोबर यांचा चेहरा गोरामोरा झाला. घाई गडबडीने शर्टाचं वरचं बटन लावलं आणि म्हणले, का हो मीच इथला शिक्षक आहे. हे म्हणले, अहो मी अटेंडिंग ऑफिसर आहे, शाळा तपासायला आलोय. तपासा ना साहेब, शाळा उघडीच आहे म्हणले. किती वाजले. काय 2:30-3 वाजून गेले असतील, माझं काय घड्याळ नाही खरं म्हणलं. आणि तुम्ही झोपलाय निवांत तिकडं. हा जरा शाळेपेक्षा इकडं गार असतं म्हणलं. डोकं दुखत होतं म्हणलं जरा, पोरं तिकडं लय गलगा करतात म्हणून इकडून झोपलो होतं म्हणलं. मुलं आहेत ना शाळेत म्हणलं. गच भरली शाळा म्हणली. भूगोलाचा धडा काढून दिलं, वाचत बसली साहेब म्हणले पोर. आता ती एक मास्तरांची शाळा त्या काळातली, हे जाऊन बघून आली होती काय आहे शाळेत ते मला दाखवा गो म्हणले. चला मास्तर पुढं साहेब मागं असं करत करत आले. तिथं आल्याबरोबर एकदम मास्तरांचं लक्ष गेलं तर कोणीतरी ते दार ओढून घेऊन कडी लावलेली. यांना वाटलं कोणीतरी पोरांनी चावटपणा केला असेल म्हणून आपलं तिथल्या पद्धतीप्रमाणे चटकन शब्द तोंडात निघून गेले. म्हणले, हा कडी कोणी बडव्यानं घातली म्हणले. साहेब म्हणले मी. साहेबांनीच पुढं होऊन कडी काढली, दार उघडलं. त्याबरोबर ती शेळी पुन्हा उठून उभी राहिली, बोकडं उठून उभी राहिली. म्हणली, ही तुमची मुलं होय. यावर अगदी आश्चर्यचकित चेहरा करून म्हणले, बघा साहेब म्हणले, पोरांची जात कशी बिलंदर असते. 1-2 मिनटं माझा डोळा लागला असेल नसेल तवर पोरं पाटी दप्तर घेऊन म्हणली पळाली घराकडं. म्हणली, खेडी गावात म्हणली हे असंच असतं साहेब. म्हणली, तुम्ही टेकाय की घटकाभर इथं म्हणला. मी आत्ता पोरं गोळा करतो म्हणलं. आपल्या गावात पोरं काय कमी आहेत का म्हणलं. एक हाका मारली पोरी येतील म्हणली. अहो पण म्हणले, ही तुमची शाळा चालवण्याची पद्धत काय म्हणली. इथं शाळेमध्ये ही तुम्ही शेळ्या आणि बोकडं काय बांधलीत. ती तुम्ही विचारलं असं मला वाटलं होतंच म्हणलं. काय म्हणलं, गावचा कुंभार आहे ना माझा जरा दोस्त आहे म्हणले, त्याने कालच्या बाजारला म्हणले ही शेळीन 2 बोकडे विकत घेतली, त्याला नाही बांधायला जागा.
पाऊस लागलाय चिमधार असा, त्याला नाही आडोसा. ते म्हणला मी आडोसा करतोयच मास्तर, पण तोपर्यंत मरतील भिजून, इथं बांधू का शाळेमध्ये? मी म्हणलं बांध. असं एकमेकाच्या इथं उपयोगी पडायला लागतं. खेडेगाव आहे साहेब म्हणला हे. आणि ती कुत्र ती गावच्या रामुशाच आहे म्हणलं, पण त्याला शाळेचा फार नाद आहे म्हणलं. एक वेळा माझी शाळा चुकल पर त्याच्या अजिबात. अहो पण म्हणले शाळा म्हणजे काही शेळ्या बोकडं कुत्री वगैरे बसायचं ठिकाण आहे का? याला हाकला बघू आधी. त्याबरोबर मास्तर पुढे झाले. उठ रे उठ म्हणले कुत्र्याला गाढवीच्या. साहेब आले तर शाळा तपासायला आणि मांडीवर मांडी टाकून निवांत बसलाय. उठ पक्कन त्या कुत्र्याला लात घातल्या होते, काय करून उठलं आणि साहेबावर भुकत बाहेर पळालं. शेळ्यांची दावी सोडल्यावरती शेळ्याही पळाल्या, त्याच्या मागोमाग ती 2 बोकडंही पळाली. मास्तरांचं साहेबांचं काही बोलणं चाललंय तर ती मगाची पोरं सगळी ती दारात येऊन उभी राहिलेली आणि मग एकमेकात बोलणं खाजगी आवाजात चाललेलं. आयला हे साहेब दिसतो रे म्हणले. कोणचा रे ते साहेब? ते लिप्टनचा चहा विकायला येते त्याच्यापैकी आहे का म्हणले? एजंट नाही का? एजंट नाही म्हणले, ही साळचा साहेब दिसतोय म्हणले. साळचा साहेब? अगं आई ग, मग मास्तर मरतोय म्हणले. मास्तरांचं साहेबांचं काही बोलणं चाललं आहे. एवढ्यामध्ये मास्तरांचा एक विद्यार्थी रानातनं धावत पळत आला. येताना त्यांना आपल्या धोतराच्या खोच्यातनं रताळं आणलेली होती. ती साहेबाच्या देखत मास्तरांच्या पुढं त्यानं बदा 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 ओतली आणि म्हणला, ही घ्या रताळा, आता उद्या शाळेला नाही आलं तर चालेल का नाही? साहेबाने विचारलं, बाळ कोणत्या इयत्तेत आहेस तू? बाळ म्हणलं, पहिलीत. मग हे तुला कोणी आणायला सांगितलं होतं? मास्तरनी मध्येच खुलासा केला, ते काय कोणी आणायला सांगावं लागत नाही साहेब म्हणले, माझी आज एकादशी होती. आणि विद्यार्थी आपल्या रानामाळातनं काही काही वानवळा म्हणून आणून देतात. ताबडतोब पोराच्या लक्षात आलं की साहेब आलेत कोणीतरी म्हणून. म्हणलं, मास्तर असं खोटं कशापायी सांगताय? तुम्हीच सांगत असताना बाळांनो खोटे कधी बोलू नये म्हणून. तुम्हीच म्हणला कोणाला काय आणण्यासाठी 2 तास सुट्टी देऊन सांगितलं की नाही? म्हणला कोणाला रताळ आणायला सांगितले, कोणाला शेंगा आणायला सांगितलं, कोणाला तर त्यांना आम्हाला सांगितलं लोणी घेऊन ये म्हणून. साहेब म्हणले, काय मास्तर म्हणले, तुमच्या एकादशीची व्यवस्था व्हावी म्हणून तुम्ही शाळेला आपली 2 तास सुट्टी दिली. चूक झाली साहेब म्हणले. अहो कशी चूक झाली? म्हणजे किती वर्ष सर्व्हिस झाली? म्हणजे तुम्ही 18 वर्ष सर्व्हिस झाली. 18 वर्ष अशाच पद्धतीनं नोकरी केली का? चूक झाली साहेब म्हणले. काही साहेबांनी रागावून विचारलं तर चूक झाली साहेब एवढं म्हणायचं. यात फरक झाला तर कधी म्हणायचं चूक झाली साहेब, नंतर म्हणायचं साहेब चूक झाली. अहो म्हणले, अशा जर चुका करत राहिला आणि एके दिवशी खात्यानं तुम्हाला काढून टाकलं तर? असं आजपर्यंत कुठे घडलंय का? बरं म्हणले, कसं घडत नाही ते मी बघतो. जा म्हणले, तुम्ही ती मुलं बिलं गोळा करून आणा, जावा कुठं आणताय ती. गेले बाहेर. बरं ती मुलं काय इथं काही गोळावून राहिलेली आहेत काय? कुठं वस्तीवर मुलं, वाडीवर मुलं, इकडं तिकडं करून ती मुलं गोळा करोस्तोपर्यंत बराच उशीर झाला. मुलं जमली, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांना काही सांगणं, काही त्यांना गणित घालणं, हिशोब करणं, ह्याच्यातही बराच वेळ झाला. हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली. आता साहेबांचा जीव सारखा खालीवर व्हायला लागलेला होता. इथं पुन्हा ती चिखल तुडवत परत जायचं. ती सायकल शेगावात ठेवलेली घ्यायची, पुन्हा पायडल मारत आपल्या 5 मैल तालुक्याच्या गावाला जायचं. घाई गडबडीने ते म्हणले, बरं आता म्हणले ते झालं सगळं, मी जातो आता. म्हणलं, जाता कसे? म्हणले, पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणले, आत्ता दिवस मावळल आणि अंधार होईल, वाट तुम्हाला माहिती नाही, तर कोणीतरी बरोबर कंदील घेऊन म्हणले विद्यार्थी देतो, त्याच्याबरोबर जावा. असं म्हणले, अंधार होईल? होईल म्हणजे काय आता काय म्हणले, झाला जायचं समजायला काय हरकत नाही म्हणले तुम्हाला. मग काय नाही म्हणले, बसा रे घटकाभर, चहा बी करायला सांगू काय म्हणले? नाही म्हणले, मला काय नको चहा वगैरे. रागावली होती भयंकर साहेब. पुन्हा जाऊन ते आपल्या मारुतीच्या देवळाच्या पायरीवर जाऊन बसले आणि मास्तर कंदिलाची व्यवस्था करण्यासाठी गावात गेले. संध्याकाळ झालेली, पश्चिम दिशाला आलेला झालेली सगळे.
गुरं वासरं रानातनं परत येत आहेत, त्यांचे आवाज, घंटांचे आवाज, लोकांनी आरोळ्या दिलेल्या आहेत त्याचे आवाज सगळे होत आहेत. बरं गावची पद्धत अशी की जाता जाता घराकडं आपलं सहज हनुमानाचं दर्शन घ्यायचं आणि मग गावाकडे जायचं. खाड 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 ती आखली वाहणा वाजायच्या. एवढी मोठी घंटा पितळी टांगली, तिचा लोळ्या एवढा मोठा, ठणकन घंटा वाजवायची. हे बजरंगबली की कोण गाव पाहुणे. साहेबांना प्रश्न. साहेब म्हणले मी खरसुंडीचा. असं खरसुंडीचं म्हणजे कोण म्हणायचं तुम्ही? माझं आडनाव साळुंखे. असं मग ती बाबासाहेब साळुंखे तुमचं कोण लागतात? ते काही कोणी माझे लागत नाहीत. असं का आला होता तुम्ही इकडं? काम होतं म्हणून आलो होतो. असं कसं काय पाऊस पाण्याचं तिकडं बरं आहे का बॉम्बच आहे? नाही बरं आहे पाऊस पाणी वगैरे. एवढं सगळं होऊन तो जातोय तोपर्यंत दुसऱ्या माणसाची खाड 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 पावलं वाजायची. ठणकन घंटा बजरंगबली हनुमान कोण गाव पाहुणे. साहेबांनी आपली एकाला दोघाला तिघांना उत्तर दिली. मग रागावली. ते म्हणले अहो किती जण मला हा प्रश्न विचारताय? विचारायला पाहिजे साहेब. म्हणले खेडेगाव आहे हे. नवा मनुष्य आल्यावर म्हणली चोर असतोय, दरोडीखोर असतोय, चौकशी करावी लागते. म्हणली इथं काय पोलीस आहे का काय आहे? म्हणले आम्हीच नागरिक ना आम्हीच पोलीस. इकडं मास्तरनी घरोघर जाऊन तपासाला सुरुवात केली की अहो इकडे या तुमच्याकडे कंदील आहे का? लहान गाव, कोणाकडे चिमण्या होत्या, कोणाकडे ठावकी होती, कोणाकडे सुंदऱ्या होत्या. कंदील किती जणांकडे असणार? लोक म्हणायचे कंदील हाय, पर त्याचा कोका फुटला आहे. काय कागद चटकावून न्याजावं की म्हणले तुम्ही मागायला याचं आम्ही नाही म्हणायचं काय खरं आहे का? अहो दुसऱ्याला विचारावं इकडे अहो जरा ते कंदील आहे का तुमच्यात? कंदील हाय पर वात नाही हो म्हणले. वातीचं बघा न्याजावं की म्हणले. असं करता करता ती कंदील मिळवायला बराच उशीर झाला. काळो किट्ट झाला. तोपर्यंत चांदण्या चमकायला लागल्या. इकडं साहेबांचा जीव खालीवर व्हायला लागला की आता मी जाणार कसा परत केव्हा? अखेर शेवटी घाई गडबडीनं आले बा मास्तर कंदील हलवत हलवत. अजून कंदील लावलेला नव्हताच बरं का. ते दिसल्याबरोबर ते जवळ आल्यावर ओळखला अंधारात. आणि मग उठले घाई गडबडीनं. म्हणले चला आता निघायचं ना. म्हणलं चे निघता कसं? म्हणले कंदील मिळालाय पण त्याचे तेल कुठे मिळाले? म्हणले म्हणले तुम्ही परत कशाला आलात? बघायला आलो. म्हणलं तुम्ही थांबला का गेला? अहो जाईन कसे? म्हणले तुम्ही मला बसा म्हणून सांगितलं होतं. मनुष्य कंटाळून जाते हो म्हणला. हां आता बसलाय नव्ह का? आता म्हणले बरोबर मी ते कंदील लावून घेऊन येतो. बरोबर गेले. जरा वेळानं कंदील भरून लावून बरोबर पोरगं घेऊन आले. आता ही पोरगं म्हणजे साहेबांच्या पेक्षा सुद्धा अर्धांड मिशा असलेलं रामोशाचं होतं पोरग. मास्तरनी मग ओळख करून दिली. हे बाळ्या म्हणले, विद्यार्थी आहे माझा म्हणले, लय वर्षी विद्यार्थी आहे म्हणले. आणि बरं का बाळ्या म्हणले बैजवार साहेबांना कंदील दाखवत. ती म्हणली वाट नीट दाखवायची. शेगावला साहेबासनी पोचवायचं. पोचल्यावर पोचला का साहेब म्हणून विचारायचं, खात्री करून घ्यायची म्हणला. आणि मग म्हणला रात जर लय झाली तर तू तिथं राहा, कारण तुझं पाहुणं आहे तिथं, पण सकाळी शाळेला टायमावर यायचं म्हणला. नाही जरा आला तर म्हणला मार मिळेल. पोरगं होय होय म्हणालं. मग वरचेवर मास्तरनी विनंती केली की काय वाईट रिपोर्ट वगैरे करू नका. साहेब म्हणले बरं बरं ते बघू. नमस्कार चमत्कार झाला. लागले वाटेला गावाबाहेर पडून. त्या वाटेपाशी आले. सकाळी ज्या वाटेनं आपलं चिखल तुडवत आली होती त्या. ती पोरगं उभं राहिलं आणि म्हणलं साहेब मधल्या वाटेनं जाऊया का? म्हणलं का रे? म्हणले नाही मग शॉर्टकट दुसरा आहे म्हणले. ही तुम्ही आला ती लय चिखलाची वाट आहे म्हणले, या वाटेनं जाऊया आपण. काय वा आता तूच वाटाडे आहेस म्हणले, तू म्हणशील त्या वाटेनं. मग ती वाट सोडली आणि दुसऱ्या पाऊल वाटेला लागले. लहान वाट एवढी एवढीशी लागले चालायला. आता पाऊस झाल्यामुळं बुळबुळीत झालेल्या सगळा ती वाट एवढी चिखलानं भरलेली. त्याच्यावर पाऊल टाकता टाकताना ह्यांना भीती वाटायला लागली. बरं इकडं गवत वाढलं, इकडं हराळी वाढलेली आहे. यांच्या मनात सारखा विचार यायला लागला. सळ सळ सळकर एखादा साप बीप आला आणि बोलता बोलता आपला पाय त्याच्यावर पडला की आटपलं इथंच कशाचं घरी जातोय आणि काय म्हणलं. मनात हे असले काहीतरी विचार यायला लागल्यानंतर ते मुलाशी तरी काहीतरी बोलावं म्हणले. म्हणजे म्हणून सुरुवात केली. म्हणले काय रे बाळ, कसे आहेत तुमचे शिक्षक? हे मास्तर वय आमचा.
हां लय बियाणं आहे म्हणले. अरे पण ते तुम्हाला आणायला सांगतात काही लोणी कुठे शेंगा रताळं याचे काही पैसे वगैरे तुम्हाला देतात का? कोण? मास्तर? पैसे आम्हाला अजिबात नाही म्हणलं. मग अहो मास्तरात तंबाखू खायची सवय तर कधी 4 पैसे तंबाखू विकत आणत नाहीत. सारखा हात आमच्या पुढं असतो म्हणला विद्यार्थ्यांच्या. साहेब म्हणले म्हणजे बाळानो तुम्ही विद्यार्थी तंबाखू खाता का? या बरोबर बाळाला वाटलं काहीतरी चुकीची गोष्ट बोलून गेलो करून आपला हसला आणि खाली मान घालून चालायला लागला. 150-200 पावलं गेले न गेले तोपर्यंत कंदील हळूहळू बारीक व्हायला लागला. वरचीवर बाळानं वाद चढवायचा प्रयत्न केला पण वाद काही चढली नाही. ऐन पांदीची अडचणीची वाट आली. अगदी गोटा गोटा चिखल झालेला आहे, इकडे केकताड वाढलेलं आहे, इकडे निवडुंग वाढलेलं आहे. अशी गदळ वाट आली आणि फक्कन कंदील गेला आणि काळो किट्ट झाला आहे. त्याबरोबर पोरगं म्हणलं पुंडलिक वरदा हरी टल. साहेबांनी विचारलं काय झालं रे बाळ? बायले कंदील गेला किंवा? साहेब म्हणला अरे कसा गेला? काय आपल्या मनानेच गेला म्हणलं. मग रे आता मग काड्याचं डबडं तुमच्याजवळ आहे का साहेब म्हणला. नाही रे म्हणले माझ्याजवळ काही काडीची पिटी वगैरे नाही. मग चला गचकं खातन काय म्हणला. तर साहेबांनी खाली पाहिला वाट काय पाय सुद्धा दिसत नव्हती. काळो किट्ट झालेला. म्हणले बाळ कसं रे जायचं आता ह्यातनं? काय नाही म्हणलं येता आणि ह्याचं यायचं ह्यातनंच म्हण. आता ही रामुशाचं पोरग ही उजेड असल्यावरच अडखळायचो. अंधारात ती बरोबर तुरु 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 चालायला लागलं मांजरासारखं. साहेब त्याच्या मागणं आपली चाचपडत चालायला लागले. त्या तिथपर्यंत बाळ्या गेला ना गेला तो मागणं भादकन आवाज ऐकू आला. का झालं हो साहेब? उत्तर यायला जरा वेळ लागला. काही नाही रे काही नाही म्हणले. चल हे साहेब चिखलात पडून राड झालेले सगळे माग उठून पुन्हा चालायला लागले होते. जी एकदा पडले तर त्यांचा मग कॉन्फिडन्सच गेला. भद पडायला लागली. जरा पुढं पोरग गेलं की मागणं ऐक का झालं हो साहेब? सांगायची लाज वाटायला कसं विद्यार्थ्याला सांगायचं साहेबांना पडलो मी म्हणून. काही नाही रे काही नाही म्हणायचं. मध्ये त्यांचं धोतर धरून कोणीतरी असं एकदम ओढल्यावर ऐक करून मग लक्षात आलं की धोतर कोणी धरून ओढलेलं नाही, ते बोराटीच्या झाडामध्ये अडकलेलं आहे. मग अशी सारखी पडापड व्हायला लागली. त्याबरोबर ती पोरग थांबलं, त्यानं हाक मारली. म्हणला साहेब ती मागणं ओ यायच्या ऐवजी त्या तिकडनं कुठं तिकडं कुठं चालला म्हणला तुम्ही? माग बाळ म्हणले मला काही दिसेना रे. थांबा तिथंच म्हणलं मी येतो तुमच्याकडे. येताना अंधारातनं चालत गेला. अंधारातच तोंडाकडे बघत त्याच्या म्हणाला साहेब तुमची लय पडापड व्हायला लागली, कंदील लावू का म्हणला. अरे कशानं लावतोस? गाडी पिटी माझ्या हाय की म्हणलं. अरे मग मगाशी का सांगितलं नाही? आता म्हणला तंबाखू खातो म्हणून चुकून बोलून गेलो, बिड्यावरतो म्हणून तुम्हाला कशाला शहाणा आहेस म्हणले. आण कंदील. साहेब खाली बसले, कंदील घेतला हातामध्ये, खाली ठेवला, त्याची काच वर केली. वारा सुटलेला, सगळं मोकळं रान, सगळं पावसाळ्याचे दिवस त्यामुळं भरा 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 वारा सुटलेला होता. यांनी एक काडी ओढली, फक्कन गेली ती. दुसरी ओढली, तीही फक्कन गेली. बाळ्या म्हणला साहेब तुम्हाला जमायचं नाही म्हणला, त्याला प्रॅक्टिस लागते म्हणला. द्या माझ्याकडे म्हणला, मी ओढतो. बरं बाबा तू ओढ. पोरगा बेतान त्यानंही 2 काड्या ओढल्या, फकाफक दोन्ही काड्या गेल्या. वारच भयंकर सुटलेलं होतं. म्हणलं साहेब ह्याला वारं थटायला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून काय करतोस रे म्हणले, आता उघड्या रानामध्ये आपण आलेलो आहे, वारं थटायला काय करतोस? काय नाही म्हणला, तुम्ही असे खाली बसलाय ना का, गट बसा म्हणजे झालं म्हणलं. आणि चक्क आपलं साहेबांच्या धोत्राचा सोगा येणं डोक्यावर नाही घेतला.
साहेबांच्या धोत्राच्या सोग्याच्या फुग्याखाली बाळ्या बसला आणि काडी ओढायला लागला. काडीचा आवाज झाला की ह्याच्या अंगाचा थरकाप व्हायला. बाळ सांभाळ, तुम्ही घट बसा, काही होत नाही म्हणला साहेब. भरा भरा येणं पोराने काड्या ओढल्या, त्या वातीला लावल्या, वातीनं काही पेट घेतला नाही. बरं, रामुशाच्या पोराचीच काडीची पिटी, त्याच्यामध्ये किती काड्या असणार. ज्या होत्या त्या सगळ्या काड्या संपून गेल्या, एक काडी शेवटची शिल्लक राहिली. मग मात्र त्या फुग्याखाली बसूनच बाळ्यानं बिडी पेटवली आत. फुगा काढला आणि बिडी साहेबाच्या देखत बिडी ओढली. 2 झुरके मारले म्हणला, साहेब साहेब आता सगळा घोटाळा माझ्या ध्यानात आला. म्हण काय रे, मास्तरने केला बल्ल्या. म्हणलं कसं काय, आता तुम्ही इकडे तिकडे त्याला बोलला का नाही, खिदळला का नाही. म्हणलं अरे ते माझं कामच आहे. म्हणले नाही ते झालं हो, पण मास्तरनं असा विचार केला, लई साहेब टणा उड्या मारतोय, कसा जातोय शेगावपर्यंत मी बघतो. मग त्यानं मला कंदिलात तेल घातलेलंच नाही. अरे मग ते वाचते काय रे कंदिलात, पाणी हो म्हणला, वड्याचं पाणी आहे म्हणला. ते म्हणजे आता कंदील लागणार नाही, अजिबात लागणार नाही. म्हणलं पाण्यावर चालणाऱ्या कंदीला शोध लागलाय काय साहेब म्हणला. मग रे आता काय नाही म्हणलं, आता खंडोबाचं नाव घ्यायचं आणि चालायचं माझ्या मागणं बेतानं. कसं चालायचं रे म्हणलं, काही दिसत नाही काय नाही. बेतानं म्हणलं माझा अंगरक्याचं धरतं का मागणं. म्हणला ती धरून चाला बेतानं, पण म्हणला घाबरू नका साहेब. म्हणला राम राम म्हणत या माझ्या मागं. साहेब आपलं त्या मागणं पुन्हा चाचपडत जायला लागले. थोडे पुढे गेले तोपर्यंत काहीतरी चमत्कारिक आवाज ऐकू आला, असं करून. ते घाबरले. बरोबर बाळ म्हणले काय ओरडते रे. बाळ काय घाबर नाही. ते म्हणलं आय साहेब म्हणला घोटाळा झाला. म्हणला काय रे, अंधारात वाट चुकली. आय म्हणला कुणीकडं वाडी राहिली, कुणीकडं शेगावून आपण आलो, कुणीकडं आय मेलो. म्हणलं अरे पण हे ओरडते काय, खोकडं ओरडते तो साहेब. म्हणला माळावरची खोकडं तुम्ही कधी ऐकली नाही का. खोकड कोल्ह्यासारखा प्राणी असतोय म्हणली. खोकडं ओरड आपण लय माळाला आलो. म्हणलं मग रे बाळ आता काय नाही. म्हणला चला. काळं किट्ट पडलेलं, काहीच दिसत नव्हतं. ती पोरगं चुकल्यासारखं झालं आणि त्याच्या मागं साहेब, पुढं पोरगं हिंडून दमले. अखेर शेवटी यांच्या तोंडाला कोरड पडली. म्हणले बाळ चालून माझ्या तोंडाला कोरड पडली, कुठं पाणी मिळेल का रे. कुठलं साहेब इथं पाणी. म्हणला माळाला आलोय आपण. चिव म्हणलं तर चिमणी नाही, काव म्हणलं तर कावळा नाही, असलं माळ रान हे तुम्हाला कुठलं पाणी देऊ. म्हणला नाही रे. म्हणले जरा तोंड ओलं करण्यापुरतं मिळालं असतं बरं झालं असतं. ह्याच्यातलं पेता का. म्हणला नाही रे. म्हणला रॉकेलचा वास येईल. वासाशी काय करायचं. म्हणला ताण भाकलीशी कारण. साहेबा काही पटलं नाही, नको रे. म्हण हिंडून अखेर शेवटी कंटाळ. मग शेवटी साहेबच म्हणाले बाळ म्हणले आता मी फार कंटाळलो, आता बसूया म्हणले आणि जरा उजाडलं, दिशा दिसायला लागल्यानं म्हणजे मग चालायला लागू. म्हणले आपण फार चुकलोय असं मला वाटतं. हां बसा म्हणला. मी म्हणणारच होतो पण साहेब मनुष्य आपण कशाला बोला म्हणून काय बोललो नाही. म्हणला साहेब बसा साहेब. म्हण साहेब बेतानं जमीन साफसूफ करून बसले, गुडघे दोन्ही वर करून त्याच्याभोवती हाताची मिठी घातली आणि आपलं रेल्वेत फार गर्दी असल्यावर जशी झोपा घेतो आपण असं डोलून अशा झोपा घ्यायला लागली. पोरगे समोर बसलेलं. लवकरच पहाट झाली, भली पहाट अशी गार, वारे सुटले, दिशा उजळल्या आणि शेजारी अगदी कुठेतरी कका का करून पहाटेचं कोंबडं ओरडलं. त्या बरोबर पोरगं उठून उभं राहिलं आणि समोर बघत म्हणलं आय साहेब मेलो. म्हणला का रे झालं. म्हणलं आता आणखी ही काय. म्हणला शाळेची पाठ भिंत आपल्या. आपण हिंडून इथून मागे आलो. म्हणला साहेब अजून. साहेबांनी पाहिलं तर खरोखर पाठभिंत दिसत होती आणि त्याच्यावर लिहिलं होतं ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा.